वेलकम टू चॅनेल. आणि आता जरा आपण बोलणार आहे पैशावर. ठीक आहे, छाछ आणली. छाछ 10 रुपये आहे, काही जास्त नाही. पण मेन म्हणजे आता जवळजवळ मला येऊन 3 महिने झाले. ठीक आहे, 3 महिने आता झाले. तेच बाहेर पडलो, 10 तारखेला इथं आलो. पण आता खर्च किती झाला पैसे. ठीक आहे, तर ही काय म्हणजे बजेटच्या बाहेरच गेले राव. एवढा पैसा म्हणजे आम्ही हिशोब केला तिथनं येताना एवढे एवढे पैसे लागतील आणि एवढा खर्च होईल. पण इथं आल्यावर पैसे जास्तच खर्च आहे. जास्त म्हणजे डबल खर्च आहेत पैसे. मी ठरलेलं किती महिन्याला 15,000 असं. 15×5=75. ठीक आहे, 75,000 हिशोब केला. पण राव आता जवळ जास्त पैसे खर्च झाल्यात. आणि ह्या 3 महिन्यातच एवढे पैसे खर्च झाल्यात. 30,000 एकीकडं आणि 30,000 एकीकडं म्हणजे 60,000 खर्च झाल्यात. आणि आत्ता तर 4था महिना जस्ट चालू आहे. मी 3 महिन्यात 60,000. आणि काही सगळे मीच केले आहेत. त्यामुळे असं पण नाही कोणत्या दुसऱ्याने केलं. सगळं माझ्या मोबाईलमधनं डेबिट झाले. तर चुका कुठं झाल्या सांगतो. म्हणजे कुठं पैसे खर्च झाले जवळजवळ म्हणजे आता काही एक म्हणजे मोबाईल आपण घेतला तिथे खर्च झाले. ठीक आहे, मोबाईल हार्ड कॅश घेतला त्यामुळे झाले. म्हणजे डेबिटवर मी म्हणजे EMIवर घ्यायचं म्हणालो, पण ते काही EMIवर झालं नाही. मग शेवटी मला घ्यायचा होता त्यामुळे तो घेतला पण कॅशवर. त्यामुळे ती बरीच अमाऊंट गेली तिथं. मी ते अमाऊंट तिथं लॉकच झाली. ठीक आहे, पण पुढे कचकच नाही. EMI द्यायचा आहे मला ह्या महिन्याला डोक्याला ताप आहे असं मला नको आहे. त्यामुळे ते भीती बरंच झालं थोडा. ते होते चालणार होते. म्हणजे पैसे वाया कुठे गेले सांगतो. एक 2,000चं मी सॉफ्टवेअर घेतलं आहे. या iPadमध्ये आहे ते. ठीक आहे, म्हणजे यूज होणार आहे थोडा त्याचा, काय एवढा विषय नाही. पण आत्ता त्याचा जरा यूज कमी आहे असा विषय. का तर आता ते व्हिडिओ ते आपलं म्हणजे दुसऱ्या एक फ्रीमध्ये आहे त्यात ते एडिट होऊ शकते. त्यामुळे ते मी 2,000चं घ्यायला नको पाहिजे. ते मी 2,000चं का घेतलं सांगतो तुम्हाला. का तर मी आयफोनचं म्हणजे कॅन्सल केलं. तुम्हाला आधी पण सांगितलं आयफोन कॅन्सल केलं का तर बजेट पण लई जाते. आणि म्हणून म्हटलं सॉफ्टवेअर तर घेऊया, व्हिडिओ तर एडिट चांगलं होत्या. तर ते म्हणून घेतला. पण ते सॉफ्टवेअर पण घेतलं नंतर पण. आणि म्हटलो की नाही मोबाईल पण घ्यायला लागते. आणि मोबाईल पण घेतला. ठीक आहे, त्यामुळे ते 2,000 तिकडे थोडं अडकलं. ते असं नाही की ते काय यूज नाही. तर त्या 2,000च्यामुळं माझं थोडं लॅपटॉप घ्यायला थांबणार आहे. म्हणजे लॅपटॉप घ्यायची गरज नाही मला 70,000चा. तर ते ठीक झालं. त्यानंतर एक 200चा मला फाईन बसला. ठीक आहे, म्हणजे बसमधून येताना 200 काय ठीक आहे थोडा, पण एवढा काय विषय नाही. पण कधी कधी पैशाची चणचण होती ना, त्यावेळी सगळं आठवतं यायला कुठं कुठं पैसे वाया गेले. किंवा त्यावेळी मी ते पैसे गेले नसतात तर आज मी ते तिथं वापरलं असतात. त्यामुळं असा विषय आहे. त्यामुळे पैशात जरा व्यवस्थित सांभाळून बाई खर्च करा ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी. म्हणजे ह्या 2च चुका थोडा. म्हणजे 22,000चा विषय फक्त. का तर मला मोबाईल मी घ्यायचं कॅन्सल केलं. तर मग म्हणलो बाबा सॉफ्टवेअर तर घेऊया, व्हिडिओ तर एडिट चांगलं होत्यात. तर व्हिडिओ करायला नाद आहे त्यामुळे ते एक झालं. आणि 200चा मला फाईन बसला. म्हणजे बसमध्ये आपलं महाराष्ट्रात कसं असते, आपण सीटवर जाऊन बसतोय आणि कंडक्टर आपल्या आपण येते आणि तिकीट आपल्याला मागतोय. ठीक आहे, पण इथं कसं केलं नाही, मी तर जाऊन बसलो का तर मला पहिल्यांदाच जागा मिळाली बसमध्ये. आणि 5 रुपये तिकीट होतं राव. ठीक आहे, मी म्हटलं तर काय जागा मला मिळाली. आणि डोक्यात मला एक विषय चालू होता घरातला. ठीक आहे, पप्पांचा एक फोन चालता आणि ती एक विषय डोक्यात चालू होता. म्हणजे आणि म्हणून मला जशी सीट मिळाली तसं मी जाऊन बसलो आणि शांत झालं तिथं. काय त्या सोल्युशन काय काढायचं ते बघत बसलो. आणि मी काय कंडक्टरकडे तिकीट मागायला गेलो नाही. आणि कंडक्टर पण मॅड आला नाही. त्या चुकी कंडक्टरचीच होती का कुणाच्या होती तर दिल्लीत जी राहतात तीच बघतील. तर मी काय तिकीट काढायला गेलो नाही. नंतर पुढे त्या स्टॉपवर मी जिथं बसलो त्याच्या पुढच्या स्टॉपवर चेकिंग करणार. ते मला म्हणजे तिकीट कुठं आहे. मी म्हणलो मला काय माहीत. आणि मला तर वाटलं की ती मजाच करायला म्हणजे म्हणजे असं चेकिंग कुठं आहे, तिकीट कुठं आहे. नंतर कळलं की ती चेकिंग आहे आणि ती योगा निषेध आहे. त्यामध्ये होती थोडा काय विषय नाही. त्यामुळे तिथं एक 200चा मला फाईन बसला. त्यामुळे ती 200 तिथे गेलं. 200चा फाईन बसला मला. त्यामुळे तिथे 200 गेलं. म्हणजे 2200 तिथं असं उडल्यात. बाकी काय नाही विषय. बाकी सगळी जे आपण म्हणजे खरेदी केली ती असेटसाठीच बाय केल्या. आता मी दिल्लीत आलो पण मी कपडे पण घेतलेले नाही. म्हणजे मला वाटायचं दिल्लीत आलो मी कपडे घेईल. पण एकच ड्रेस घेतला जेवढा 250चा. बाकीचं काय घेतलेलं नाही. बाकीचं काय एक ट्रायपॉड घेतलं. हे काहीतरी 250चं का 300चं होतं. ठीक आहे, बाकीचं काय बाकीची पुस्तकच खरेदी केली. जरा पुस्तक खरेदी केली. एक क्लास लावला त्यामुळे ती क्लासवर एक थोडं पैसे गेलं. त्या क्लासवर आणि क्लासवर तर 1,000 रुपये आणि पुस्तकावर एक 2-3 हजार असं आहे. अजून काय अजून बरं आहे थोडा. मग काय नाही एवढं. आणि शूज एक घेतला. पण शूज जवळजवळ 1,000चा शूज घेतला. पहिल्यांदा आयुष्यात शूज घेतला एवढा. पण तो पण शूज त्यावेळी लागत होता. थंडी होती त्यामुळे काय गरज होती. ते दुसरं स्लिपर आहे त्यावर काय चालत नव्हतं. नंतर जॅकेट एक घेतलं. ते आहे ते 400चं. का तर मला माहीत होतं ते जॅकेट जर मी 700 किंवा 800 थंडीच्या वेळी त्यावेळी घेतला असतं तर ते मला पुढं उपयोगी पडलं नसतं. त्यामुळे मी त्याच वेळी ते घेताना 400 घेतलेलं. का तर ते मला उन्हाळ्यातून कधी वापरायला येईल. आणि आता काय खर्च नाही आहे थोडा. आता काय मंथली जे आहे त्यातच भागते सगळं. पुस्तकं पण काही घ्यायची नाहीत काय नाही. टेस्ट सिरीजचं फक्त पैसे काय लागतील ते तेवढंच. बाकीचा काय विषय नाही. आणि मेथचं ठीक आहे. आता मी दिल्लीत आलो त्यामुळे चंचल होणारच आहे. एवढा काय विषय नाही यात. आणि
आणि आयुष्यात आधी पण झालेलं आहे, वर खाली वर खाली वर खाली. त्यामुळे माझं आयुष्यच तसं आहे. आणि ह्याच्या आधी पण खायनं वर आलोय. त्यामुळं आता पण हे म्हणजे थोड्या दिवसात आहे. पण पैसे नसले की कॉन्फिडन्स पण जरा कमी होते राव. म्हणजे कधी कधी आपण स्वतः डाऊट घेतो, याला का तू काय करतोस पैसे, आणि एवढा आपण पैसे खर्च करतो त्यावेळी तर अजूनच ते हे होते. ठीक आहे. आणि सिम्पल व्हिडिओ केला आता प्यायचं मी थांबलेलो आहे. मी म्हणजे असं मी व्हिडिओ करायला लागलो की असं होती माझं. ठीक आहे. ह्याचं सांगायचं काय तुम्हाला की तुम्ही पण जर बाहेर राहताय तर थोडं विचार करून पैसे खर्च करा. जिथे योग्य आहे तिथेच खर्च करा. किंवा नको तिथं वायपळ खर्च करू नका. कपड्यावर पण जास्त खर्च करू नका. का तर मी बघा मी किती पण जास्त कपडे घेतले तर मी घालणार शेवटी टी शर्ट आणि हाफ पॅन्ट किंवा नाईट पॅन्ट एवढंच. जीन जरी घेतल्या 2-3 स्वस्त जरी मिळाल्या, 100 रुपयाला जरी मिळणार नाही तर आपण मिळाल्या तर ती घेऊन करू काय, तर ठीकच पडणार आहे. त्यामुळे बिनकामात काही घेऊ नका. 1 रुपयाचं पण काही घेऊ नका. जे लागते तेच घ्या. आता जर मोबाईल मला लागतो त्यामुळे मोबाईल किती पण उद्या ते घेतला मी, असा विषय. त्यामुळे तसं करा. म्हणजे नंतर रिग्रेट राहणार नाही. आता मला काय रिग्रेट नाही आहे. थोडा फाईन बसला तो काय माझी चूक, म्हणजे होती चूक माझी, पण तो वेगळा विषय होता. ठीक आहे. ते 2000 म्हणजे ते 200 आणि सॉफ्टवेअर 2000. सॉफ्टवेअर पण आता एडिटिंग ह्याव करणार आहे थोडा सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअर चांगला आहे ते, फक्त ते मला जमणार आहे सॉफ्टवेअर. त्यामुळे तेव्हा मी एडिट करत नाही. त्या जमवायसाठी अजून वेळ तर द्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. त्यामुळं ते सॉफ्टवेअरवर मी एडिट करत नाही. दुसरं जे आधी सॉफ्टवेअर आहे त्यावरच करते. त्यामुळे लय पण परफेक्शनच्या नादाला लागू नका. आता मला पण वाटते असा व्हिडिओ कर, तसा व्हिडिओ कर, हे पण कर, ते पण कर. पण भाई रिअल जो एक्सपिरियन्स आहे तेच सांगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यातनं लोकांना म्हणजे थोडं महत्त्वाची म्हणजे माहिती मिळणार आहे. असं आहे. ही चहाचा 10 रुपयाचा आहे आणि ही भारी आहे. म्हणजे ताक चहाच आहे मराठीत काय म्हणजे आता कोणास ठाऊक. तुम्ही सांगा मला, तुम्हाला काय माहिती आहे तर. काय जेवल्यावर भारी वाटते, दुपारी पिला की नाही भारी वाटते. आणि पिऊया आपण. ह्या म्हणजे जी लाईफस्टाईल आता इथं आहे दिल्लीत, त्यासाठी जे आपण खर्च करतो म्हणजे तो माझ्यामध्ये तरी कमी आहे. ठीक आहे. आता जवळजवळ कोल्हापूरच्या तिप्पट ही लाईफस्टाईल आहे. ठीक आहे. म्हणजे खर्च आहे हो. पण जी कोल्हापूरात लाईफस्टाईल होती ती माझी ह्यापेक्षा 1/3 नव्हती. त्या 1/3पेक्षा खूप कमी होती. म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये म्हणजे आता काय ते पुढल्या येणाऱ्या व्हिडिओत सांगतात. ठीक आहे. तर हाच व्हिडिओ आहे की पैसे जरा जपून वापरा. ठीक आहे. वायफळ ठिकाणी खर्च करू नका. हा ॲसिड म्हणजे ते अभ्यासासाठी आणले. ते टेबल माहिती आहे का, दिसते बघा तुम्हाला कधी कधी, ते आणले. ही चेअर आणल्या. त्यामुळे बरंच असेटसाठीच आपण खर्च केला आहे. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही, आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. हे विकलं तरी त्यातलं मी म्हणतो 70% तर पैसे परत येणार आहेत. तरी समजा खुर्ची तरी विकली तरी 700-500 रुपये तर परत मिळणार आहेत. घेताना पण आपण त्या पट्टीतच घेतल्या 800ला. म्हणजे 800ची खुर्ची परत विकली तरी 500ला. म्हणजे 300चा आपला फायदा. 300चा आपण वापर जर केला तर ते टेबल म्हणजे सांगतोय हे असं. आपण आता वायपर काय खर्च केला नाही तर तुम्ही पण हेच करा ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून. आता बघूया आता कसं होते. काय तर आता मला तर पैसे जोडणं काय तर करायला पाहिजे. पैशाचा थोडा विषय झाला आहे, पण त्याचा करूया, सॉल्व्ह करूया, काय एवढा विषय नाही. आणि त्यामुळे तुम्हाला पण हेच सांगायचं आहे की बाहेर वगैरे राहताय तर थोडं काटकसरीनं पैसे करतात. काटकसरीने करतात तर थोडं आपली पोरं सगळी बाहेर राहतात ती, तरी पण थोडं ह्यातनं शिका की असाच कावत्यात. त्यामुळं असं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.